चुक्याची भाजी तुम्ही अनेक प्रकारे करत असाल, पण आज आपण तुरीच्या वरणातली आंबट गोड मस्त चटपटीत चुक्याची भाजी करणार आहोत. नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर पाहूया. मी थोडीशी हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे उकडून घेतलेत. हे पहा, खूप जास्त उकडायचे नाही, अर्धवट उकडून घ्या. चुका स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवा. नंतर आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे. कढईमध्ये तेलामध्ये थोडेसे शेंगदाणे तळून घ्यायचे. हे तळलेले शेंगदाणे खूप छान लागतात. आपण उकडूनही घेतलेले आहेत. जर तुम्हाला तळलेले शेंगदाणे वापरायचे नसतील तर तुम्ही हे स्किप करू शकता. ह्याला पूर्ण लाल होईपर्यंत तळून घ्या आणि नंतर आपण वरतून घालणार आहोत. याचं छान कुरकुरीत मस्त टेस्ट येते. आता कढईमध्ये मी जिरं, मोहरी आणि लसूण घातला आहे. लसूण ठेचून घेतला आहे. लसूण छान परतून घ्यायचा आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या टाकल्यात. हिरव्या मिरच्या तुम्ही तुकडे करून घातलेत तरी चालतील. आणि कांदा परतून घ्यायचा. आता कांदा भरपूर घाला. कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घ्या. हे पहा, कांदा हलका ट्रान्सपरंट झाला आहे. त्यात मी 1.5 चमचा लाल तिखट, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण भाजी आंबट असल्यामुळं तिखट थोडं जास्त घातलं तर छान लागते. थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ आणि चुका मी कट करून घेतला आहे बारीक. त्याला छान परतून घ्यायचं आहे तेलावरती. आणि आपण शेंगदाणे आणि हरभऱ्याची डाळ जी उकडून घेतली होती ती पण याचबरोबर टाकून घ्या. आता ही डाळ आणि भाजी मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचं आहे. डाळीला हे पहा, डाळीला आणि भाजीला पाणी सुटतं. त्यात एक 5 मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे पानं छान मऊसूद होतात चुक्याचे. हे पहा, पूर्ण चुक्याची भाजी शिजली आहे. आता याला छान परतून घेऊया. परतून झाल्यानंतर यात थोडीशी साखर घालून घेऊ. साखर किंवा तुम्ही गूळ घाला. आंबट गोड छान लागते चटपटीत ही भाजी. तुम्ही नुसती भातासोबतही खाऊ शकता, भाकरीसोबत, पोळीसोबतही खूप छान लागते. आणि जे आपण नेहमी करतो तुरीचं वरण 1 वाटी घेतलं आहे. जर तुम्हाला जास्त करायचं असेल तर तुम्ही जास्त वापरू शकता. आणि ह्याला छान परतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये पाणी गरम करून घ्या. पाणी शक्यतो गरम घाला, म्हणजे भाजीची चव नाही बदलणार. हे पहा, मस्त अशी भाजी तयार झाली. ही भातासोबत खूप छान लागते, मस्त आंबट गोड चटपटीत. याला एक 5 मिनटं झाकून ठेवूया, म्हणजे 5 मिनटानंतर उकळी आल्यानंतर हे पहा, थोडीशी घट्टसर अशी भाजी तयार होते. वरतून आपण तळलेले शेंगदाणे घालून चटपटीत भाजी रेडी आहे. थँक्यू.